नमस्कार, श्री शानिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते। तर काल तुम्ही पाहिलं आपला बाजी घोडी बरोबर कसा पळाला ते, आणि खूप छान पळाला। आणि म्हणजे तो जर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा। तर त्या व्हिडिओ खाली इतके छान छान कमेंट आलेले आहेत की बास असं वाटतंय की बाजीला घेतलं ते सार्थकी लागलं। आणि बाजीला घेण्यामागचं कारण एकच की कमेंट येत होत्या की रायबाला अजून एक जोडीदार घ्या, रायबाला अजून एक जोडीदार घ्या, म्हणजे तुमचा घरचा साज होईल, तुमच्या घरचा साज होईल। आणि एक वैशिष्ट्य पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह तुम्हाला सांगायचं झालं तर जसं की तुम्ही कमेंट करता की रायबासाठी बाजी म्हणजे एक अजून एक घ्या जोडीदार, तर तो सुद्धा घरी आला। आता तुम्ही कमेंट करताय महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, हिंद केसरी, तर नक्की खरंच तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे। आणि तुम्ही जे पॉझिटिव्ह बोलताय ते आम्हाला म्हणजे लागतंय, छान लागतंय। तर असंच पॉझिटिव्ह कमेंट करा आणि आपल्या रायबाचं आणि बाजीचं नाव असंच मोठं होऊ दे। तर पिल्लू म्हणते खाली बसायचंय, तर चला। तर ह्या पिल्लेची कालची गंमत तुम्ही इथून पुढे व्हिडिओ मध्ये बघणार आहे, कारण साहेब काल फिरायला गेल्यानंतर त्यांना भरपूर दमवलंय। व्यसन टोचायचे हो, त्याला व्यसन टोचायचे। सांगावं तुम्हाला त्याने काय काय केलं म्हणजे व्हिडिओ बघताना कन्फ्युज व्हायला नको। जवळ गेलो मारायचा प्रयत्न काय काय केलं मी असं प्रत्येक वेळी म्हणतो का नाही, आज रायबा शेट गाडीत बसायला होणार नाही, आज रायबा असं करणार आहे, तसं करणार आहे, असं म्हटलं ते उलट करतो। त्या दिवशी आता कालच्या वेळेस म्हटलं मी रायबा हे जमवणार आहे गाडीत बसायला सगळ्यांना, सगळ्यांना म्हणतो। तर योगडी डायरेक्ट बाजीकडे जाऊन उभा राहिला। बाजीवर पण आता त्याचा जीव बसलाय हो। परत झालं आणि तिथं उतरताना मी म्हटलं दुपताला जमवणार, दुपताला पण नाही एवढं जमवलं। वरची बाबानं त्याचं दामवायचं चालू केलं, त्याचा पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच। ते तुम्ही तिला पोरांनी ते नाही तुम्ही ना व्हिडिओ कालच्या वेळेस घेतलेला नाही, मोठा व्हिडिओ म्हणजे ते तुम्हाला दमवलेलं तुम्ही सोडून दिलेलं सगळं घेतलंय। हो ते की मी नाही बघितलेलं म्हणून विचारलं ते। आणि काय पोरांनी घातलेलं त्याला किती धरून धरून घालणार होय, एक जण होता एक दोन दाव्याला घातलेलं, मी एका दाव्याला त्यांनी दोन दाव्याला घातलेलं। शेवटी तिला सोडून जाऊ दे म्हणजे कुठं जात नाही। चावणार आहे आणि काय वेगळंच की चावायचं। लाडाला कसं लहान बाळांचा चावा घेतात लाडानं, तसं ही पिल्लू चावा घेते। काय का मी केलं शांत बरं तू शिंगासने हात लावून गार म्हणून बाळा रवाली येत नाही, लय नाट्य झाली ही जर आता मी गेलो बघा, लय म्हणजे लय नाट्य झाली। पिल्लू आता मारायला शिकलायस तू? मारणार तू? नाही मारायचं, मारायचं नसतं। रायबा माझ्या अंगाकडे आता नव्हते का त्या दिवशी त्याची मम्मी तुम्ही लांब आणली का त्याच्या जवळ? मी जवळ आली, रावबानं मला खाली बसवलं आहे का? तुला काय करतो का बघ, शिंगाला हात लावला तरी काय करत नाही। शिंगाला हात लाव बरं, मला शिंगाला हात लावलं का अंग तुम्हाला असं असं हात असं नाही। चला आम्हाला काय टार्गेट धरले आता बघ, आता बघ थांब हे बघ की आता हो ग बसा, मारेल तशी सवय लागेल, भिऊ नका तुम्ही। बाजीला बांधलाय गाडीत, आता या शेटना बांधायचा आहे। आणि बाजीला तसा बाहेर काढला तसा गडी इतका उड्या मारत होता जागेवर, कसा आहे डेराकतोय आत्ताच, आवाज पण निघाला तरी डेराकतोय। कधी पोरं धाडच करणार ते अजून धरणार आहे का नाही सांगा, एकटा काढू बाहेर मी इधर व्हिडिओ काढतोय उड्या मारा काय अरे ऐकला का आता म्हणतास की एकटा करतो पण मी त्याला तोडतो इकडे जाऊ याला तेवढा वर घेऊया मग जा बोटकीधर काय बोटकीला चला अरे एक नाव इकडे कोण चालतं फॉक काढतो चला होता पुढे तर की जाऊ काय धरून आज जाऊ काय ओके ओके अरे वा बापला शहाणा झालाय तरी पण पोरं भेटते काय भेटते मला काय कारण कळालं नाही, मालकच भेटते म्हणतो पोरं भेटते राहतील
पुढे जाऊन हे कर जरा दाऊ खाली उडी मारू शकते कोण बांधाय कोणाला बांधायचं तुझं पण रणजित बांधायचं तुझं काय करायचं व्हायचे घेतोय कसं बघ अरे बा तू दोन्हीच्या मागे एवढं मोठं वासर आहे ना चला राय बसेटला द्या बाय उजवी डावी डावी ट्रेन करायला उजवी दोन्ही पण ट्रेन करायला बरं आधी उजवी बघून नाही पाहाल तर मग डावी पाहिजे वाज पुराल तरी तर काय जमल्या दुसरं जाऊ असं डोस चालते नाही तू आला मनात आला तर डोक्याला लगेच ड्रायव्हर पाडला फेस सुटला बघा मनानं सुटला मनानं लागला पळा आता हे बघा मनानं म्हणजे फारकडला आम्हाला थांब बाबा अवघड आहे केस चल मला रणजितला अमोलला पिकाशी फारकडला सोडूनच दिला हे असलो तो मोठं या म्हणून या रविवारी येसन टोचणार आहे त्याने पण वाईट टाकली तर म्हणजे ते सोड जात नाही कुठं म्हटली हे कुठं जायला तिथं बाबा ह्याची थांब बाबा थांब आता थांब इकडे बाळा चल चल गायला जायचं आहे इथं उधरतो आताच काय का जा मोखा तरी पळ हा पळ पळ ओके कसा पळतोय बघा काय त्याला शिकवलेलं नाही काय नाही गोंडा वर करून पळतोय दहा अडकल ये मागे ये पळ ये पळ अरे बा या चांगलं ते तुझ काय का पळ की ओके आमचं दाव अडकल मी वाटतंय आली शेट चला चला आता गाडीत ए रोहन रोहन ये की मी आणतो त्याला काय लागा तुझं जवळ कोण येणार झालंय तुझ्या या असल्या वागण्यानं किती दसरापणा करशील लागा हा मुरुवारी तुला येसनं जाता बाद झालं भावारला यांनी जा नाही जायचा पळून जा चल चल जा पळाय चल पळ पळ ये माग आता नेऊ का एकटाच चला बघतो प्रयत्न करतो एकटाने आज आला का ये म्हणलं येतोय मागणं चल चल ये बाळा गाडी पुढे पळते सांगा बरं ना एवढं राहिलं या सोला राहिला वासं उजून अजिबात पळत नाही आणखी बरोबर तसं तिथं गेलं उजून घालायचं डावीनं घातल्यावर तू काय पाहिजे तर अचानक व्हिडिओ करण्याचं कारण तर काय झालं आता 4 वेळा व्हिडिओ सोडला 4 वेळा लोड ऑर्डर आला आपल्याला म्हणजे कोणत्या पॉइंटला येतोय ते पण सांगा पॉइंट पण कळना ते रायबाला घोड्याला पळवलं का आपण चकड्यावर हा ते पॉइंट पण कळना आणि त्यात काय झालं चाबूक पण दिसलाय हा आणि ते काय म्हणते फॉक
काठी. काठीला फॉक म्हणते ती फॉक. हा, ती फॉक पण दिसल्या फोकाटी. फॉकाटी. हा, त्यामुळे येलो डॉलर जाईनाच. मग आता काय करणार आहे, आपल्या रायबाचा जो छकड्यावर फेर आहे तो इंस्टावर इंस्टाला उद्या सकाळी येणार आहे. तो तुम्ही नक्की बघा. आणि आत्ताचा व्हिडिओ आता तुम्ही बघितलायच, तर ते दाखवता आलं नाही रायबाला छकड्याबरोबर पळवल्याला, कारण की येलो डॉलर यायला लागला. आम्हाला वॉर्निंग यायला लागली यूट्यूबची, त्यामुळे सोडता आलं नाही. आणि तशी जर त्यांची पॉलिसी जर आपण काय त्यात छेडछाड केली, आपलं चॅनल पण डिलीट होऊ शकते. म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. छकड्यावर पळवलेला व्हिडिओ आहे, फक्त उद्याच्या इंस्टाला तुम्हाला इंस्टाला दिसेल. आणि जर कोणी इंस्टाला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आपला रायबा. आपला रायबा असं नाव आहे इंस्टाचं. चला, तर हेच शेअर करायचं तुमच्याबरोबर. चला चला लवकर सोडा व्हिडिओ.